नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती साजरी। आज केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे संस्थेमार्फत आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित सर्व मान्यवर, संचालक, आमंत्रित यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले। वाचनालयाचे संचालक सुनील उमरोटकर यांनी सावित्रीबाई फुलेंचे कार्य पुढील उक्तीप्रमाणे आहे। स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविला ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जागती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री, असे सांगत आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती भारतात महिला दिन साजरा करणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्रियांबद्दल चूल आणि मूल ही भावना मोडीत काढून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिले, त्या आहेत आजची स्त्री। ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही। स्त्रियांची जीवनशैली ज्यांनी पूर्णपणे बदलली, अशा भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आजही आपल्या केशवराव खांबेटे वाचनालयात कर्मचाऱ्यांमध्ये 2/3 कर्मचारी महिला आहेत। संस्थेतील महिला वर्गाचे वाचकांचे प्रमाणही जास्त आहे। वाचनालयाचे विविध सांस्कृतिक भागात आणि वाचन चळवळीत महिलांचा सहभागी जास्त आणि अभ्यासू असल्याचे उमरोटकर यांनी सांगितले आहे। आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ज्योती सावित्री, थोर तेजस्विनी सावित्रीबाई फुले, स्त्री विचारधन गाथा, थोर समाजसेवकांची, महाराष्ट्रातील लढे आणि लढवय्ये याच समवेत अन्य संत साहित्य आणि धार्मिक पुस्तकांचे प्रदर्शन ठेवले होते। यावेळी तालुका कृषी अधिकारी DG शिंदे, कृषी पर्यवेक्षक SN कुसळकर, वरिष्ठ लिपिक विनोद सोनावणे, कृषी सेवक धनंजय सरनाईक, धनंजय चाटे, NS यादव, NA खेडकर, RB झडे, ग्रंथपाल उदय करडे, लिपिक सायली चोगले, प्राची मेंदडकर आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते। उपस्थितांना संचालक उमरोटकर यांनी शासनाने 1 जानेवारी ते 15 जानेवारी या पंधरवड्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अत्यंत अभिनव कार्यक्रम राबवण्याचे योजले आहे। त्याचप्रमाणे वाचन संस्कृती जवळ निगडीत 8 कार्यक्रम संस्था घेणार असल्याचे जाहीर केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेसह तृप्ती भोईर, म्हसळा।